दिवटे सुपर मार्केटचे भव्य उद्घाटन दिनांक 26 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता 132 केव्ही सब स्टेशन समोर पुणे नाशिक हायवे गुंजाळवाडी या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, श्री नवनाथ अरगडे, नगरसेवक श्री दिलीपराव पुंड, श्री सुनील दिवेकर, श्री किशोर पवार, श्री आर्यम कातोरे, श्री के थोरात व इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांनी दिवटे परिवाराला शुभेच्छा दिल्या। पाहूयात सविस्तर वृत्तांत। या ठिकाणी पार पडतो आणि म्हणून दिवटे परिवाराचा थोरात साहेबांशी अतिशय घनिष्ठ असा संबंध आहे। अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने नगर परिषदेला या शहराला एक अतिशय स्वच्छ सुंदर आणि गरीब शहर स्वप्न अशी बाळगणाऱ्या डॉक्टर मैथिली वन्य तांबे या सुद्धा या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित आहेत। मैथिली वन्यांना विनंती आहे तर आपण सुद्धा थोड्या प्रधानसभेत थांबायचं आहे। आपण जे सर्व नगरसेवक आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे आपण थोड्या प्रधानसभेत थांबायचं आहे। दिग्गत होण्यासाठी सोमेश्वरजी दिवटे, दिलीप शेठ कुंड यांचं स्वागत सत्कार या कामाच्या व्यापातून थोरात साहेब आपण उपस्थित आहात। फक्त 3 सत्कार आपण करूया। या शुगर शॉपीला विशेष मार्गदर्शन करणारे ठाणे या ठिकाणून उपस्थित असणारे परिषदेतील आपले शुभेच्छा मग फोटो पुरता उभं राहिले साहेब येऊ राहिले म्हणलं अजून नाही। येऊन बसावं ही सुद्धा विनंती आहे। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर दिवटे सुपर शॉपीच्या
तर सर्वोत्तम असं मार्गदर्शन मोबाईल मागे घेतलं तर बरं होईल. प्रमोदजी श्यामासाहेब ठाणे, दीपकजी ठक्कर साहेब ठाणे, शुभमजी ढामाले या तिघांचा मी सन्मान शामराव समोर बघा. ओके. आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या परिवाराची वाटचाल पुढे चालू आहे. मागे जरा मागे मोबाईल यांचं मी थोडंसं मागे मोबाईल युती परिवाराच्या वतीनं बोलतोय आणि म्हणून या इकडे बघा दर्शकाच्या दोघींनी सदरमची डॉक्टर संतोषी गोळा संघर्ष शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर दुर्गे आणि त्यांचे बंधू आणि कुटुंबियांनी दुर्गे सुपर मार्केट आता एक आणखी एक शाखा सुरू केलेली आहे. व्यवसायाच्या दृष्टीनं एक प्रामाणिकपणे किफायतशीर स्वरूपामध्ये योग्य दरामध्ये आणि योग्य प्रतीचा म्हणजे गुणप्रत अत्यंत उत्कृष्ट असलेला असा माल देण्याचा प्रयत्न सातत्यानं त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना यश मिळते आहे. आणखी शाखा त्यांच्या उघडल्या जात आहेत. शाखा ज्या असतात त्याचा परिणाम असा असतो की त्यांची खरेदीसुद्धा बल्क खरेदी ज्याला म्हणतात मोठ्या प्रमाणात एका वेळेस खरेदी अनेक मालांची होते आणि त्यामुळे त्यामध्ये त्यांना जे काही फायदा मिळतो कमिशनमध्ये फरक पडतो आणि त्याचा फायदा ते ग्राहकांना देण्याचा प्रयत्न सातत्यानं त्यांनी ठेवलेला आहे. वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीनं त्या कुटुंबानं किराणा मालाच्या व्यवसायामध्ये काम केलेलं आहे. एक प्रामाणिकपणा सचोटी हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलेलं आहे. यामधूनच त्यांची प्रगती होते आहे आणि मी या ड्युटे सुपर मार्केटला या शाखेला मी त्यांना खूप शुभेच्छा येथे देतो. हे जाहीर करतो का आज आदरणीय माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर सुनीलजी तांबे साहेब, त्याचबरोबर आमदार सत्यजित दादा तांबे व नगराध्यक्षा मैथिली तांबे यांच्या हस्ते आज दिवटे सुपर मार्केट या नवीन दालनाचं आज संगमनेरकरांसाठी संगमनेर तालुक्यातील सर्व जनतेसाठी आम्ही या नवीन किराणा असेल, कॉस्मेटिक असेल, सर्व घरगुती वापरासाठी जे काही वस्तू लागतात त्याचं एक भव्य दालन संगमनेरकरांच्या सेवेसाठी या ठिकाणी आज आम्ही ओपन केलेलं आहे. आणि आमच्या दालनाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारा आमचा पूर्ण स्टाफ जो आहे तो सर्व एकदम हेल्पफुल, एकदम मदत करणारा स्टाफ आणि सर्वांचा गिरायकांचा आदर करणारा इथे स्टाफ आहे. त्याचबरोबर जो आम्ही किराणा माल असेल तो एकदम स्वतःच्या हाताने व स्वतःच्या डोळ्यांनी क्वालिटी पाहून परचेस केला जातो. त्याचबरोबर त्याचं क्लिनिंग करून पॅकिंग करून तो ग्राहक कमी दरात ग्राहकांच्या सेवेसाठी या ठिकाणी आम्ही रॅकमध्ये मांडला जातो व तो ग्राहकांना विकला जातो. आपण काय या निमित्ताने आज आव्हान करणार आहात? आम्ही सर्व संगमनेर तालुक्यातील नागरिकांसाठी, लोकांसाठी, जनतेसाठी आव्हान करतो का एकदा दिवटे सुपर मार्केट 132 KV सबस्टेशन समोर पुन्हा नाशिक रोड या ठिकाणी सर्वांनी अवश्य भेट द्यायला या व मनसोक्त स्कीमांचा आनंद लुटा. या ठिकाणी 3300 रुपयाच्या बाजारवर 4 किलो साखर फ्री आहे, 2200 रुपयाच्या बाजारवर 2 किलो साखर फ्री आहे. त्याचबरोबर अनेक एकवर एक वस्तू फ्री किंवा अजून भरपूर काही स्कीमा यासाठी ग्राहकांसाठी आम्ही ग्राहकांच्या सेवेसाठी या ठिकाणी आणलेल्या आहेत. आज संगमनेर शहरामध्ये दिवटे सुपर मार्केट याचा शुभारंभ होत आहे. राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते सत्यजित तांबे आमदार त्यांच्या उपस्थितीत होत आहे. मित्र आणि आमच्या परिवाराचे अत्यंत घनिष्ठ घटक असलेले श्री सोमेश्वर दिवटे, रमेशराव दिवटे यांच्या प्रयत्नातून त्यांचा हा एक मोठी चेन या माध्यमातून ते दिवटे सुपर मार्केट नावाने हा शुभारंभ करत आहेत. यापूर्वी त्यांची 7
अशा प्रकारचे मॉल आहेत. खरं म्हणजे या प्रसंगी निश्चितपणाने श्रीमान्य सूर्यभानजी दिवटे त्यांचे पिताश्री आणि मातोश्री वंदनाताई यांची आज आठवण येते. कारण त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. त्याचा पाया त्यांनी या दिवटे या नावातच खऱ्या अर्थाने त्यांनी पाया घातला. त्याचा एक विश्वासार्हता आणि खूप लोकांना ते मदत करायचे. मालदारला अनेक लोक मला भेटले, ते सांगतात की आम्ही गेलो कधी पण आम्हाला हवा असता किराणा माल आम्ही न्यायचो, पैसे असायचे नसायचे. इतकं एक गरीब माणसाला त्यांनी श्रीमान दिवटे यांनी आणि त्यांच्या मातोश्री वंदनाताई यांनी खूप कष्ट या ठिकाणी घेतलेले. आणि आज रणेश दिवटे आणि आमचे सोमेश्वर दिवटे त्यांचा वारसा अत्यंत प्रभावीपणे पुढे नेत आहे. सोमेश्वर दिवटे आता आमच्या बरोबर राजकारणातही काम करतात, नगरसेवक आहेत, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष आहेत, पूर्वी सुद्धा नगरसेवक होते. धडाडीचं असं त्यांचं नेतृत्व आहे आणि सामाजिक कामातही ते अग्रेसर असतात. मी या निमित्ताने सोमेश्वर दिवटे यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि जेव्हा केव्हा आम्ही कुठल्याही शहरात जाऊ कुठल्याही सोमेश्वर सुपर मार्केट हे आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. खूप त्यांचा उत्कर्ष हो, खूप खूप मोठं नाव त्यांचं हो, व्यवसाय मोठा हो, ही मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. काय नाव तेच नाव देतात. आज हे जरा थांबायला आज दिवटे सुपर मार्केट या नावाने आपल्या 132 केवीच्या समोर एक सुपर मार्केट किराणाचं दुकान आणि फक्त किराणाच नाही तर किराणा सोबतच घरामध्ये लागणाऱ्या ज्या छोट्या मोठ्या वस्तू आहेत या सगळ्या वस्तूंचं एक दुकान सोमेश्वर दिवटे परिवार यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. खरं तर दिवटे परिवाराचं हे जवळजवळ 3री-4थी पिढी आता या व्यवसायामध्ये आहे. सूर्यभान हरिभाऊ दिवटे आणि त्यांच्यानंतर आता अनेक म्हणजे रमेश असेल, सोमेश्वर असतील, सगळेच म्हणजे आता गावामध्ये पण दिगंबर असेल, श्याम भाऊ असेल, हे सगळे जे दिवटे परिवार आहे हे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रामाणिकपणे हा व्यवसाय करतात. कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, आपापलं काम भलं आणि आपण भलं अशा पद्धतीचं एक व्यवसायाची पद्धत ही दिवटे परिवाराची आहे. खरं तर सोमेश्वरच्या आईची देखील आठवण आज या निमित्ताने येते. कारण त्याच्या आई सुद्धा त्या दुकान सांभाळायचं. आम्ही जेव्हा शाळेत लहानपणी जायचो तेव्हा त्याचे वडील आणि आई हे दोघं मिळून तो दुकान आम्ही सांभाळताना पाहिलेले आहे. आज आता सोमेश्वरच्या मिसेस जे आहेत प्रियंका वहिनी त्या आता दुकानावर बसणार आहेत आणि त्या पण हा व्यवसाय सांभाळणार आहेत. आणि मला असं वाटतं की ह्या पद्धतीने दिवटे किराणा आणि दिवटे परिवाराने संगमनेर तालुक्यामध्ये लोकांचा विश्वास संपादित केलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या या नव्या दुकानासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. मला निश्चित खात्री आहे का ग्राहकांच्या पसंतीला ते उतरतील, ग्राहकांचा विश्वास संपादित करतील आणि दिवटे किराणा जे सुपर मार्केट आहे ते फक्त इथंच मर्यादित न राहता आता त्याच्या शाखा देखील महाराष्ट्रभर वाढतील अशी मला या निमित्ताने खात्री आहे. माझ्या खूप खूप शुभेच्छा.